तुम्हाला मला पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने हा देव दानात मिळाला. कसा मिळाला? दानात, गावठी भाषेत फुकट मिळाला. कसा मिळाला? 1 नवा रुपया आपल्या मम्मी पप्पानी, आई बाबांनी, दादानी, बाईनं, आक्कानी, मामानी, मावशीनं पांडुरंगाला दिला नाही. हे कसं मिळाले? फुकट दिले. इंद्रिय, हात, पाय, कान हे फुकट दिले. माझ्या मते देवाकडनं महाराज फार मोठी चूक झाली. तुम्ही थोडा ताण दे डोक्याला. जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणतीही वस्तू घ्या, गुळ घ्या, खोबरं घ्या, वांगे घ्या, बटाटे घ्या, शेंगदाणे घ्या, गाडी घ्या, पॉन्ड्स घ्या, लिपस्टिक घ्या, क्रीम घ्या, सोनं घ्या, पाणी घ्या, मोती घ्या, साडी घ्या, टावेल घ्या, टोपी घ्या, बनेल घ्या, अंडरपॅन्ट घ्या, कोणतीही वस्तू घ्या, फुकट मिळते का? पहिलं म्हणलं फुकट मिळते का? काहीतरी मूल्य द्यावं लागतं. मग त्या पांडुरंगाची इतकी मोठी आपल्यावर कृपा आहे की तुम्हाला मला 1 दमडा न घेता कोट रुपयाचं शरीर फुकट दिलं. मग ज्या अर्थी ही वस्तू फुकट दिली, काहीतरी कारण असेल तर नाही, काहीतरी कारण असेल तर नाही. जसं मी या ठिकाणी आलोय, बोगस आलोय का? हे पखवानी महाराज आले, बोगस आलेत का? गायनाचार्य मंडळी आले, तुम्ही सगळे, काहीतरी कारण आहे का नाही? तसं हा देव फुकट देणं, त्या भगवान परमात्म्याचं काहीतरी प्रयोजन आहे का नाही? मग प्रयोजन काय? 9 विधा काय बोलिले भक्तीचे 9 प्रकार. 9 प्रकारापैकी एका भक्तीचं जीवनात जन्माला आल्यानंतर अंगीकरण करणं. कोणती भक्ती करा ज्याला जी पचल, रुचल, आवडेल, सोपी वाटेल. परंतु कलियुगात माझ्या वारकरी संतांनी एकच भक्ती सांगितली, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. काय बोलायचंय महाराज? कीर्तन म्हणजे सतत भजन, सतत नामस्मरण, कोणत्याही जातीचं असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या. म्हणून तुम्हाला मला हा देह फुकट दिलाय, त्याचं नामस्मरण करण्यासाठी. नुसता दिला नाही, याला बॅलन्स मागतो, पटवून देतो. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत का? मोबाईल आहेत ना? मला सांगा, ते मोबाईल कधी काम करतात? त्यामुळे 5,000, 10,000, 15,000, 20,000, 40,000, 50,000चं खोकं इकडे घ्यावं लागतं. त्याला आयडिया, एअरटेल, वोडाफोन, जिओचं सिम टाकावं लागतं. BSNLचं काय टाकावं लागतं? सिम. त्या सिमला 299 रुपयाचा बॅलन्स म्हणावा लागतो. किती दिवसाचा? फक्त 28 दिवस. 26व्या दिवशीच कंपनीचा मेसेज आहे, संपला, रिचार्ज कर. आणि जी लोक रिचार्ज करतात त्याच इनकमिंग आउट गोईंग, त्याचाच फोन चालू राहतो. एवढे उपद्व्याप करावे लागतात तेव्हा फोन काम करतो. आता माझ्याकडे लक्ष द्या. देवाने, पांडुरंगाने दिलेला हा मोबाईल, हा काय? 3.5 हाताचा मोबाईल. आणि याच्यात काय? सिम आहे. सिम. त्या सिमला सुद्धा बॅलन्स आहे. कोणाला 60 वर्षाचा आहे, कोणाला 70 वर्षाचा आहे, कोणाला 40 वर्षाचा आहे, कोणाला 90 वर्षाचा आहे. टॉक टाइम फ्री दिला. त्याला काय? टॉक टाइम कसा आहे? फ्री. आणि आपण ठरवायचंय, देवाने याला सिमही दिली, मोबाईलही दिलाय, बॅलन्सही दिलाय. मग आपण ठरवायचंय हा बॅलन्स वापरायचा कुठं? भांडणं करण्यासाठी वापरायचा, लफडे करण्यासाठी वापरायचा, लोकांना लुटण्यासाठी वापरायचा, की समाजाची सेवा करण्यासाठी वापरायचा, की भक्ती करण्यासाठी वापरायचा? ठरवायचं कोणी? कोणी ठरवायचं? आपण. आणि याच्या सिम आहे, त्या सिमचं नाव आज मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मोबाईलच्या सिमचा बॅलन्स संपल्यावर मेसेज येतो, तसा याच्यातला सुद्धा बॅलन्स संपत आला, याला सुद्धा मेसेज येतो. वाचला तर ठीक, नाही तर आम्ही जातो आमच्या गावा आमचा. हा मेसेज आहे. हा मेसेज येतो सिमवर. त्या सिमचं नाव आहे आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. आणि हाच आत्मा माऊली ज्ञानोबारायाने हरिपाठात सांगितला. सर्व गती राम द्यावेही एक, जीवाशिवाय
आत्मा जो शिवाचा राम जपे काडी मुडीचा पिंजरा केला आत राबू बैसलेला. मग हा आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या शरीरामध्ये जे सिम कार्ड आहे ना, जसं पहा तुमच्या गावात माणसं मरतात का नाही? मग मला सांगा, मरण्याच्या वेळेस आपण काय म्हणतो, त्या माणसाचा काय गेला? जीव गेला. तसं मोबाईल मधलं सिम तुम्ही फक्त 1 मिनिट बाजूला काढा, तुमचा ₹1,00,000 मोबाईल असू द्या, काय कामाचं ते डबल आयुष्याची याच्यापर्यंत बॅलन्स संपला ना, दुसरा घाटात बॅलन्स संपला, जंगलात बॅलन्स संपला, तिथं काम संपलं. फोन येतोय नाही, जातोय नाही, रेंज नाही. तसं याच ज्या ठिकाणी बॅलन्स संपतो ना, त्याला तरी टाकता येतो. सर 300 रुपये उसने बॅलन्स टाकायचा, परत तो दुधाचा पगार झाला, पट्टी आल्यावर इथं घेऊ शकतो. परंतु याच्यातला संपल्यावर नाही ना, किती माल असू द्या, किती मोठा असू द्या, एखादा म्हणून बुवा 10-5 कोटी रुपये देतो, थोडा 2-4 दिवसाचा वाढव, नाताचं तोंड पाहू दे, अजून टाइम आहे 2-4 दिवस बाकी, वाढवता येईल याच्यातला बॅलन्स? अजिबात वाढवता येणार नाही. इथं वशिला नाही. एखादा म्हणून बुवा मुख्यमंत्री माझा मित्र आहे, मोदी साहेब माझे मित्र आहे, आपले आमदार पाचपुते साहेब, त्यांना आपले लय जवळचे संबंध, सांगू या मला हप्ताभर वाढव, शक्य आहे का? इथं काही वशिला चालत नाही. म्हणून याचा बॅलन्स संपला. म्हणून संपायच्या अगोदर तुम्हाला मला सत्कर्म करायला सांगितले, आणि सत्कर्म करण्यासाठी भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह दिलाय. आणि या कलियुगामध्ये सत्कर्म म्हणजे फक्त भगवान परमात्म्याचं भजन. मग आम्हाला देवाने हा देव फुकट कशासाठी दिलाय? गुटखा खाण्यासाठी नाही दिला, गांजा ओढण्यासाठी नाही दिला, जुगार खेळण्यासाठी नाही दिला, लोकांना लुटण्यासाठी नाही दिला. उत्तर देवे दिला देह भजन. देवाने तुम्हाला मला हा देह कशासाठी दिला? भजन करण्यासाठी दिला. आता चिंतनाला सुरुवात झाली. मग मला सांगा महिला मंडळ, मला सांगा पुरुष मंडळी, भजन नेमकी करायचं कोणाचं? सुरुवात झाली बरं का, आताची सुरुवात झाली. देवाने हा देव फुकट दिला, कळालं. माता पित्यांच्या माध्यमातून दिला, कळाला. मृत्यू लोकात दिला, कळालं. भजन करण्यासाठी दिला, इथपर्यंत कळालं, फिट बसलं. आता प्रश्न असा आहे, भजन नेमकी करायचं कोणाचं? तुम्हीच सांगा. सप्ताह होतो तुमच्या गावात, मोठा होतो ना, सप्त्यात ऐकलं असेल ना, भजन कोणच केलं पाहिजे? मी सांगतो ऐका, त्याच्यातलं एक उत्तर तुम्ही सांगायचं, अगदी बरोबर उत्तर सांगायचं. एकच ऑप्शन. 1, भजन देवाचं करायचं. 2, भजन संतांचं करायचं.
की भजन आई वडिलांचं करायचं. आणि भजन या शब्दाचा अर्थ आहे सेवा. भजन या शब्दाचा अर्थ काय? सेवा. मग आता तुम्ही सांगा किती वर्ष झाली? 60 मधले 60 ना 56 मध्ये मला वाटतं 5-25 तरी सांगा. भजन करायचं कोणाचं? पहिला म्हणजे काय बघायचं? देवाचं करायचं, संतांचं करायचं. आणि आपला जन्म कशासाठीच? भजन करण्यासाठी. मग भजन नेमकी करायचं कोणाचं? देवाचं करायचं, संतांचं करायचं की आई वडिलांचं? पटकन सांगा. आई वडिलांचं. ऐका का करायचं हे मी पटवून देतो. प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, आई वडिलांचं का करायचं? कारण आईनं बापाने तुम्हाला मला जर या मृत्यू लोकात महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये जर जन्माला घातलं नसतं, पंढरीचा पांडुरंग कळला असता का? दुसरं, आपण सगळे वारकरी पंढरपूरला जातो आणि त्याचं भजन आपण करतोय, केलंच पाहिजे. तो कोणासाठी आला तुम्ही सांगा? कोणासाठी आला? भक्त पुंडलिकाने निष्काम सेवा माता पित्यांची पंढरीच्या वाळवंटामध्ये केली. तुम्ही चिटोकेला पाहिलं असेल पंढरी महिमा मी सांगितला. काला जगाचा बाप नाही घडविला नाही वैसकला. 28 युगापासून त्या ठिकाणी उभा राहिला आहे. म्हणून भजन म्हणजे सेवा. पुंडलिकाने सुद्धा भजन केलं म्हणजे सेवा केली. कोणाची? आपल्या आईची आणि बापाची. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा माझ्या वारकरी संतांनी सांगितलंय, आपल्या आईची बापाची आहे त्या ठिकाणी सेवा करा. तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरीचा पांडुरंग शोधत तुमच्या दारात आला पाहिजे. आणि ज्याच्याकडे आई आणि वडील आहे ना, सकल तीर्थाची आपली, त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. कारण जन्माला घालणारी आपली आई रुक्मिणी माता आहे. जन्म देणारा आपला बाप विठ्ठल आहे. तुका म्हणे माय बाप आवगी देवाची दारुके, आवगी देवाची दारुके, आपला बाप साक्षात पंढरीचा पांडुरंग, साक्षात शंकर आहे, साक्षात पार्वती आहे. आपला बाप साक्षात राम आहे. आपली आई साक्षात सीता माता आहे. आपली आई जगतजननी भवानी माता आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई आहे ना. म्हणून ज्याच्याकडे आई आणि वडील आहे ना, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काय पता? म्हणून मी उलट सांगायला आपल्या बरेचसे महाराज मंडळी मी सांगतो लोकांना, तुमच्याकडे आई आणि वडील आहे ना, गावातल्या देवळात सुद्धा जाऊ नका. काय म्हणतो? ज्याच्याकडे आई आणि वडील आहे ना, त्यांनी गावच्या मंदिरात सुद्धा जायचं नाही. कारण आपली आई, आपल्या गावातलं मंदिर आपल्याला कोणामुळे माहित झालं नाही? कोणामुळे माहित झालं? आई आणि बापामुळं. मग आपल्या आचरणामुळं आपल्या आईच्या बापाच्या डोळ्यात जर पाणी येत असेल, तू किती माळी घाल, किती गण लाव, किती दिंड्या कर, तो वाटूळच आहे. आपला नंगाट कार्यक्रम परत तारीख नाही दिली तरी जमत. तसं आपलं 6-6 महिने आपलं बुकिंग राहतं ऍडव्हान्स मध्ये. विठाला म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आई आणि वडिलांची जो सेवा करतो तो. कारण आई आपल्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाकडे मागणारी केवळ आपली आई आणि बाप नाही. पोरग कसंही असू द्या, नालायक असू द्या, लफडेबाज असू द्या, खाणारा असू द्या, पेताडा असू द्या, बावळटा असू द्या, हलकट असू द्या, रोज आई बापांना मारणारा सुद्धा असू द्या, तरी सुद्धा ती आई आणि तो बाप पंढरीच्या पांडुरंगाला सांगतो, ए पांडुरंगा, माझं लेकरू कसंही असू दे, तू दिलेला मला प्रसाद आहे, देवा त्याला सुखाचं ठेव. आपल्यासाठी
जगाच्या बाजारपेठेमध्ये आपल्या सुखासाठी मागणारी एकच विभूती आहे. त्या विभूतीचं नाव आहे धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. गावासारखं गाव होतं. किती लोकसंख्या आपल्या गावची? 7,000. नवीनच ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं. थेट जनतेतून सरपंच निवडून आले. 5, 7, 9, 11 मेंबर निवडून आले. सरपंच उपसरपंचाची नेमणूक झाली. थेट जनतेतून सरपंच आल्यामुळे त्यांनी गोडीनं उपसरपंच नेमलं. सरपंचाच्या हातात नारळ, उपसरपंचाच्या हातात गुलाल, शिपाईच्या हातात नारळ आणि अगरबत्त्या. मारुतीला नमस्कार केला, दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. आणि आपण निवडून आलोय, बहुमताने ग्रामपंचायतीत जाऊ आणि कारभार सुरू करू. ग्रामपंचायतच्या गेट मध्ये गेले म्हणजे आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण नारळ फोडू, म्हणजे आपल्याला आडी अडचण येणार नाही. नारळ हातात 5-25 कार्यकर्ते नारळ फोडणार. गावातलं गंगावलं फेट्यावलं म्हातारं काठी टेकीन ग्रामपंचायतच्या गेट मध्ये आले. म्हणजे सरपंच सरपंचाला आनंद झाला. वारकरी बाबा आपल्या नेहमी वारी करणारे शुभेच्छा द्यायला आले. आनंद वाटला. बाबा खोबऱ्याचा कुटका खाऊ जा, पेढा खा, 1 कप चहा पिऊन जा. बाबा म्हणे पेढा खातो, खोबऱ्याचा कुटका खातो, फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही निवडून आल्याबद्दल कोटी कोटी शुभेच्छा, धन्यवाद. सरपंच म्हणले बाबा 5 मिनिटं दम करा, नारळ फोडू द्या, चहा प्या, गोड तोंड करा, आम्ही खुर्चीत बसवतो, तुम्ही विचारा, आम्ही सांगतो. बाबा म्हणले जमणार नाही. अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर, मग नारळ, मग गुलाल, मग पेढा. उपसरपंच म्हणे बाबा विचारून काय विचारणार आहे? लाईट बिलाचं, पाणीपट्टीचं, घरकुलाचं, काहीतरी योजनेचं, स्कीमचं काहीतरी बाबा विचारी. बाबा म्हणे विचारा. बाबा म्हणले एक अट आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्याशिवाय सरपंच साहेब तुम्हाला नारळ फोडता येणार नाही. पुढची 5 वर्षी आली तरी नकट मात्र म्हणे विचारा. बाबांनी साधा सोपा प्रश्न विचारला. अजून 5-25 लोक गोळा झाले ग्रामपंचायतच्या गेट मध्ये. सरपंचाच्या हातात नारळ, उपसरपंचाच्या हातात गुलाल, शिपायाच्या हातात अगरबत्ती, काळीच पिठी. साधा सोपा प्रश्न म्हाताऱ्याने विचारला. म्हणे सांगा सरपंच साहेब, सगळ्यात मोठं कोण? काय प्रश्न विचारला? सगळ्यात मोठं कोण? किती सोपा प्रश्न आहे का नाही? आता हे 5-7 लाख घालून निवडून गेलो तर सरपंच गडीले, तो म्हणला सगळ्यात मोठा सरपंच. बाबा म्हणे 100% बरोबर, 100% बरोबर, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. एक जण म्हणला नाही सरपंच तो उपमोठा म्हणला, त्याच्या पुढचा म्हणला पाटील मोठा, त्याच्या पुढचा म्हणला तलाठी मोठा, त्याच्यापेक्षा म्हणला तलाठीपेक्षा सर्कल मोठा, सर्कल पेक्षा एक जण तो म्हणला तहसीलदार मोठा, एक जण म्हणला आपला श्रीगोंदा तालुका सगळ्यात मोठा, एक जण म्हणला नगर जिल्हा सगळ्यात मोठा. गर्दी वाढायला लागली. बाबा म्हणले काही मेळ खात नाही, जिल्हाही मोठा नाही, तालुकाही मोठा नाही, सरपंचही मोठा नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या. 10 मिनिटं झाले, शिपाई कटाळलं, कुलूप हातातच ते म्हणलं सरपंच साहेब पहिलाच दिवस आहे, चहा सांगू? बाबा म्हणले जमणार नाही, माझी 10 तारखेला पेन्शन जमा होती, सगळ्यांना स्पेशल म्हशीचा दुधाचा मी चहा पाहिजे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या. या जणांनी डोकं लावलं. म्हणले बाबा जिल्हा मोठा नाही ना, महाराष्ट्र राज्य सगळ्यात मोठं नाही. बाबा म्हणले नाही. त्याच्या पुढचा म्हणला देश सगळ्यात मोठा, एक जण म्हणला आशिया खंड सगळ्यात मोठा. डोक्यात चालला. एक गुरुजी होते, रिटायर शिक्षक होते, बिचारे भूगोल शिकवत होते, पुण्यातून रिटायर होऊन आले. 32 वर्ष पुण्यात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला भूगोल जिओग्राफी शिकवला. 15 दिवस झाले रिटायर झाले. गावात आले, बानेश्वराचं दर्शन केलं आणि पाहिलं व ग्रामपंचायतच्या गेटमध्ये कसली गर्दी. गुरुजीनं गर्दीत डोकं घातलं. गुरुजीने परिस्थिती समजून घेतली
गुरुजी म्हणले काय बाबांनी प्रश्न विचारलाय सगळ्यात मोठं कोण? गुरुजी म्हणले हो बाबा 32 वर्ष पोराला पुण्यात भूगोल शिकवत आहे, 15 दिवस झाले रिटायर झालोय, अजून विसरलो सुद्धा नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आता गुरु सरपंचाला वाटलं गुरुजी म्हणलं फिट उत्तर. आता गुरुजीनं गुरुजीचं डोकं लावलं भूगोलाचं. गुरुजी म्हणले ओ सरपंच साहेब, सगळ्यात मोठी पृथ्वी भूगोलाची गुरुजी. एक जण सकाळी सकाळी गांजा पिऊन येलो होतो प्युअर. ते म्हणलं ओ गुरुजी, आमच्या बाबांना काही टापा टुपा मारायचा नाही, पटन असं उत्तर द्या. ते म्हणे तू सांग मग. मला सांगतो माझा थोडा अभ्यास आहे. गाजडी म्हणलं पृथ्वी काय की बडी वो शेष के माथे पे खडी इसलिए कोण बडी? शेष बडा. त्याच्या पुढचा म्हणला हो मी बाणेश्वराला रोज वाटाभर जेल घेऊन जातोय. शेष काय का बडा वो तो भोलेनाथ के गले में पड़ा इसलिए कोण बडा? भोलेनाथ बडा. त्याच्या पुढचा म्हणला भोलेनाथ काय का बडा वो तो कैलाश में खडा इसलिए कोण बडा? कैलाश बडा. गर्दी वाढायला लागली. एक जण म्हणलं कैलाश काय का बडा उसे रावण ने 3 बार उखाडा इसलिए कोण बडा? रावण बडा. बाबाचं उत्तर पुढे चाललं. किती साधा प्रश्न आहे. सगळ्यात मोठं कोण? त्याच्या पुढचा म्हणला रावण काय का बडा उसे मेरे भगवान श्री राम ने एक ही तीर से मारा इसलिए कोण बडा? रामजी बडे. त्याच्या पुढचा बाबा म्हणले रामाचंही सांगू नको, शंकराचंही सांगू नको, रावणाचंही सांगू नको, ते मोठे आहेच आहे, परंतु आपल्या प्रश्नाचा उत्तराचं त्याचं काही मेळ लागत नाही. सरपंच म्हणला पहिलाच दिवस आहे, 5-7 लाख रुपये खर्च करून बसलो. दुपारीच राजीनामा द्यावा लागतो काय? एक जणांनी डोकं लावलं. म्हणे बाबा तुम्ही म्हणता राम मोठे नाही, शंकर मोठे नाही, रामजी काय के बडे वो तो संत वशिष्ठ जी के चरणों में बडे इसलिए कोण बडा? वशिष्ठ बडे. संत बडे. संत चरण रज लागता सज हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती जगामध्ये सगळ्यात मोठे संत, ज्या संतांच्या चरणात भगवंत सुद्धा जातो. बाबा म्हणे हे जरी थोडं बरोबर असलं तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. आता काय करायचं? आमच्या एका गंधावाल्याने डोकं लावलं. म्हणे बाबा राम मोठे नाही, शंकर मोठे नाही, संत मोठे नाही, मग मोठं कोण? मी सांगतो माझ्या पद्धतीनं. म्हणे सांगा. संत काय के बडे? संत काय के बडे? संत तो अपने माँ बाप के पेट से पडे इसलिए कोण बडा? आई आणि वडील. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठी विभूती आहे आई आणि बाप. विठाला म्हणून आईचं प्रेम मिळवण्यासाठी राजा रामचंद्र जन्माला आले. राजा दशरथाच्या पोटी, कौशल्याच्या पोटी. आईचं आणि बापाचं प्रेम मिळवण्यासाठी आठवायला लावणारा सतत 8व्या जन्माला आला गोपाल कृष्णचंद्र परमात्मा. आईचं आणि बापाचं प्रेम मिळवण्यासाठी. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठी भक्ती, सगळ्यात मोठी सेवा आई वडिलांची सेवा आहे. कारण आई, आपण किती जरी मोठे झाले ना आयुष्यामध्ये, किती जरी मोठं झालो ना, आपण आईच्या दुधाची किंमत कधीही कुणीही आतापर्यंत करू शकलं नाही. देव सुद्धा करू शकला नाही. असंच एकदा असा प्रकार झाला. एका आईला एकुलतं एक लेकरू होतं आणि ती आई लाडकं होतं, हुशार होतं पोरगं सुद्धा. आणि ती आई लहानपणापासून त्याला सांगायची, पप्या बाळ्या तू किती जरी मोठा झाला ना, तू आईच्या दुधाची किंमत कधीच करू शकत नाही आणि बापाच्या कष्टाचं किंमत तू कधीच चुकती करू शकत नाही. लहानपणापासून दिवसातून 2-4 वेळा ती आई त्या पप्याला म्हणायची. पप्या 7वीला गेला, 8वीला गेला, 9वीला गेला, 10वीला गेला. त्याचे मित्र जरी कोणी घरी आले ना, त्या आईला स्वभाव असतो एखाद्याचा, ती रोज म्हणायची, पप्या तुला 10वीत किती मार्क पडले ना, आईच्या दुधाची किंमत तू कधी चुकती करू शकत नाही, बापाच्या कष्टाचं ऋण कधीही फेडू शकत नाही. पप्या 12वी झाला. 12वी झाल्यानंतर पुढचं उच्च शिक्षण घेतलं, मस्त इंजिनिअरिंग झाला. इंजिनिअर केलं, त्याने सरकारी कॉन्ट्रॅक्टर झाला.
थोड्याच दिवसामध्ये पप्पूचा पप्पू साहेब झाला, मोठा उद्योगपती झाला. तरी सुद्धा मोठमोठे उद्योगपती आले ना, आई जवळ बसायची, तू ओळख करून द्यायचं, ही आपली आई आहे. तरी सुद्धा आई म्हणायची, पप्या तू केवढा जरी कॉन्ट्रॅक्टर झाला, केवढा जरी उद्योगपती झाला ना, तरी सुद्धा आईच्या दुधाची किंमत तुला कधी चुकती करता येणार नाही. बापाच्या कष्टाचं ऋण तू किती नोटा कमावल्या तरी तुला फेडता येणार नाही. असं म्हणता 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 पप्याला सुद्धा एक दिवस पप्या झाला. तरी सुद्धा आई त्याला बोलायचीच. आईचा अधिकार आहे, बापाचा अधिकार आहे. कारण पोरग किती मोठं जरी झालं ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई ती आईच असते महाराज. एक दिवस 4-2 पाहुणे होते, काही मोठे अधिकारी त्याला भेटायला गेले आले आणि आई बोलता बोलता त्याला हे वाक्य बोलून गेली, आईच्या दुधाची किंमत आणि बापाच्या कष्टाचं ऋण तुला कधी फेडता येणार नाही. त्याला प्रचंड राग आला. तो म्हटला, आई तुझं आता वय झालं, मी बी आता जवळजवळ 35-40चा झालोय. लहान होतो तोवर ऐकलं, मोठा झालो ऐकलं, लग्न झालं ऐकलं. आता माझा पप्पी आता 3री-4थीला गेला तरी सुद्धा तुम्हाला सारखं बोलत राहते, सारखं बोलत राहते, सारखं बोलत राहते. बंद कर. मी म्हणली मी आहे तोवर मी बंद करणार नाही. मी म्हणणार. आता सुद्धा परत म्हणते, तू किती मोठा झाला, आईच्या दुधाची किंमत तुला चुकती करता येणार नाही आणि बापाच्या कष्टाचं ऋण तुला कधी फेडता येणार नाही. त्याचं डोकं गरम झालं. ते कपाटात गेलं. त्याच्यात काय 2-4 बँकेचे 7-8 बँकेचे चेकबुक असतील. ते चेकबुक मोठे आणले आणि आई पुढे आपटले आणि आईला सांगितलं, बोल आई, बरोबर का, तुझ्या दुधाची किंमत किती? काय म्हणत ते, काय म्हणत, तुला जेवढा आकडा लिहिता येईल ना तेवढा आकडा याच्यावर टाक. तुझ्या दुधाची किंमत सांग, बाबांच्या कष्टाची किंमत सांग. ती म्हणे हे किरकोळ आहे. आई काय म्हटली, हे किरकोळ आहे, याच्यात माझा आकडाही बसणार नाही जरी बसला नाही, माझ्या बँकेत मध्ये माझी पत आहे, 2-4 बँकेचं कर्ज उचलीन, परंतु तुझ्या दुधाची किंमत मी आज चुकतीच करीन. कारण लहानपणापासून दुधाची किंमत, कष्टाचं ऋण ऐकून माझं डोकं बधीर झालंय. आज काय तो हिशोब होऊन जाऊ दे. पोरगं ऐका ना. आणि आई म्हणायचं सोडे ना. आई म्हटली, हे बघ बाळा, तू आता थोडा त्रासलेला आहे, रागावलेला आहे, वैतागलेला आहे. तू एक काम कर, संध्याकाळी ऑफिस मधून घरी ये, मग याच्यावर आपण मार्ग काढू. ते दुपारी 3लाच घरी आलं आणि बोल आई, तुझ्या दुधाची किंमत किती? आणि सांग आई, बाबाच्या कष्टाच्या ऋणाची किंमत किती? आई म्हटली, बाळा, मी मध्ये वेळ यासाठी जाऊ दिला होता की तुझा थोडासा रोष कमी होईल, तुझा राग थोडा कमी होईल. बोलले असेल ते सोडून नाही आई, मला तुझा शब्दच पुरा करायचा आहे. तू तुझी सवय सोडत नाही आणि मला मित्र येतात, उद्योगपती येतात, माझं मनाला कसं तरी मन खिन्न होतं, मला वाईट वाटत, मला तुझी किंमत चुकती करायची. आई म्हटली, येडे, आईच्या दुधाची किंमत पैशात मोजता येते का? देवाला देता नाही आली, तू काय देणार? काहीतरी पर्याय सांग. आईचं प्रेम ऐका. एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे आज. आईचं किती लेकरावर प्रेम असतं. आईने सांगितलं, बाळा, संध्याकाळी 7-8 वाजू दे, मी तुला सांगते. स्वयंपाक बनवला, दोघं माय लेक जेवले. 8, 8:30, 9चा टायमिंग असेल. पोराने पुन्हा तोच प्रश्न केला आणि आईने सांगितलं, ऐक, तुला खरंच आईच्या दुधाची किंमत चुकती करायची? तुला खरंच आईच्या दुधाची किंमत चुकती करायची? अशक्य गोष्ट आहे, पण एक पर्याय आहे. मला तुला जाणीव करून द्यायची आईच्या दुधाची किंमत. म्हणे, तू सांगल ते करील आई मी, परंतु तुझी ही बनबन मला ऐकायची नाही. म्हणे, सांग. हे बघ बाळा, ऐक, तू 7, 8, 10 वर्षाचा होईस्तवर लहानपणी माझ्या कुशीमध्ये येऊन झोपायचास. मी तुझ्या डोक्यावर माझा साडीचा, माझ्या पाताळाचा पदर घालायची, अंगाई गीत गायची आणि तू माझी मान पकडून शांत कुशीत झोपून जायचा. मी कधी कधी मला दमलेली असायचे, कधी कधी थकलेली असायचे रे बाळा. तू लहान होता, अगदी 3-4 वर्षाचा असेल.
7-8 भावांचं आमचं एकत्रित कुटुंब, खटल्याचं घर, सगळ्या जनावरांचा शेणकूर, सगळ्या 15-20 लोकांचं मला धुणं भांडी करायचं, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, शेतातले कामं करायचे, जनावर चारवून आणायचे, सगळ्यांचा स्वयंपाक करायचे. आणि बाळा शेवटी मला रात्री झोपायला 11-11:30 वाजायचे. मी दमलेली असायचे, थकलेली असायचे. बाळा तू माझ्या कुशीत येऊन झोपायचा. ज्यावेळेस तू माझ्या कुशीत येऊन झोपायचा ना बाळा, त्यावेळेस माझा सगळा शिनभाग कुठल्या कुठं निघून जायचा. मी कधी आजारी जरी असले ना, तू माझ्या कुशीत माझा गळा पकडून झोपल्यानंतर सगळ्या प्रकारचे श्रम माझ्यापासून दूर निघून जायचे. आईला काहीच नको असतं, आपलं लेकरू आपल्याजवळ सुखाने असावा, हीच प्रत्येक आईची बापाची इच्छा असते. मग तुझं काय म्हणणं आहे? हे बघ बाळा, तू जसा लहानपणी माझ्या कुशीत येऊन झोपायचा ना, बस आता सुद्धा तू 35 वर्षाचा झालाय, 40 वर्षाचा झालाय, आता सुद्धा सकाळ होस्तोवर तू माझ्या कुशीमध्ये मला गळ्यामध्ये हात टाकून झोपायचं. तुला आईचं तुझा चिरीन फेडायचं ना? हो म्हणे. ठीक आहे. झोपलं. याला काही झोप येईना. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. साधी गोळी आपली पातळी असणारी आई आपला पुन्हा लहानपणासारखा एक डोक्याचा पदर त्याच्या डोक्यावर टाकला, एक छोटस अंगाई गीत म्हटलं. आता याला सिनेमाचे गाणे ऐकायची सवय लागली. याला कसलं अंगाई गीतीने झोप येते. या कुशीवरून त्या कुशीवर थोडी थोडी 2.5-3चा कालावधी झाला, त्याच्या डोळ्यावर तारे यायला लागली. आईला कळालं याला झोप येऊ राहिली, याला ढोलकी येऊ राहिली. आई म्हटली, उठ बाळ्या, मला तहान लागलीये, घसा खाऊ खाऊ करतोय, एक पेलाभर पाणी आण. आईच्या आज्ञा लेकरू उठलं, एक पेलाभर पाणी आणलं. आई गोडभर पाणी पिली, बाजूला ठेवून दिला. झोप म्हणे परत. झोपला. पुन्हा याला तार यायला लागली, पहाटेचा टाइम. आई म्हटली, उठ बाळा, माझ्यासाठी थोडासा कोरा चहा बनवून आण. लेकरू गाई गाई उठलं, आईसाठी कोरा चहा बनवला. आई एक गोट कोरा चहा पिली आणि ज्या अंथरुणावर हे दोघं माई लेकं झोपत होते त्या अंथरुणावर उरलेला अर्धा कप चहा ओतला आणि ते पेल्यातलं पाणी सुद्धा ओतलं. आणि आई म्हटली, बाळा, याच्यावर आपल्या दोघांना सकाळपर्यंत झोपायचे. वर्ग म्हटलं, तुझ्या कर्जाचा, दुधाच्या कर्जाचा, कष्टाच्या ऋणाचा या ओल्यावर झोपण्याचा संबंध काय? तुला सांगितलं ना, प्रश्न विचारायचे नाही. सकाळपर्यंत झोपण्याची भाषा आहे ना. तुला माझं कर्ज फेडायचंय ना. आई, तुझ्या गोळ्या संपल्यात का ग? याच्यावर झोपून तुझं कर्ज कसं चुकता होईल? मग आईनं मार्मिक उत्तर दिलं. मग या ठिकाणी जे सगळे बसलेत ना, त्या सगळ्यांनी प्रत्येकाने 1 मिनिटभर, फक्त 1 मिनिटभर आपली लहानपणाची आई आठवायची. प्रत्येकाने आठवायची. ज्या आईनं आपल्याला पाटकुळी लावली असेल, धोतराचं पटकुरं असेल, पातळाचं असेल, पाटकुळी घेतली असेल, शेजारच्या गल्लीत गेली असेल, बाणेश्वराच्या मंदिरात आपल्याला लहानपणी खेळण्यासाठी आणलं असेल, गावाला घेऊन गेली असेल, यात्रेत घेऊन गेली असेल, आई आजारी असेल, पाय दुखत असेल, पायात काटा भरला असेल, डोकं दुखत असेल, अंगाने आपण फणफणत असू, तरी सुद्धा आईनं आपल्याला थंडी येऊ दिला नाही, ताप येऊ दिला नाही. त्या आईला प्रत्येकाने आठवायचं. या ठिकाणी 1 मिनिटभर आठवायचंय. कारण आपल्यावर आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जी जपते ना, ती फक्त आई आहे. आणि आई तुम्हा आम्हाला ईश्वराने दिलेली दुसरी देणगी, प्रतिरूप साक्षात ईश्वरच आहे. हे ज्याला कळेल त्याला कळेल महाराज. कारण मग त्यांनी विचारलं, म्हणे आई, या ओल्या अंथरुणावर का झोपायचं? म्हणे, आई बाळा, तू अगदी 2, 3, 4, 5, 6 वर्षाचा होस्तवर ना, मी दमलेली असायची, थकलेली असायची. तू या अंथरुणावर झोपायला नाही म्हणतोय. तू 7-8 वर्षाचा होस्तवर तुझे अंतर्वस्त्र मी रात्रीतून किती वेळा बदललेत. तू शी केली असेल, सू केली असेल, मी दमलेली असेल, थकलेली असेल, कोणत्याही प्रकारचा मला किती जरी त्रास झाला ना, रात्री 1ला उठले, 1:30ला उठले, 2ला उठले, 4ला उठले, तुझे अंतर्वस्त्र बदलले. वस्त्र ओल्ले झाल्यानंतर तू किती वेळा रडला, किती वेळा ओरडला, तुला त्रास होऊ दिला नाही. माझ्या मी ओल्या वस्त्रामध्ये झोपले, परंतु तुला मी कायमचं कोरडं ठेवलं. मग सांग मला, मी लहानपणी जे तुझे अंतर्वस्त्र ओले बदलले आणि ओल्या वस्त्र जे तुझे बदलले ना, त्याची किंमत किती देणार? त्या वस्त्राची किंमत किती करू शकता कोणी? मग सांग. त्या लेकराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि म्हटला,
आई माझं फार मोठी चूक झाली. तू खरोखर श्रेष्ठ आहे, धन्य आहेस, तुला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून आई आपल्याला बोलली ना कधी राग बनवू नका. बाप आपल्याला बोलला ना कधी वाईट वाटून घेऊ नका. कारण आई सांगल हिताचं सांगल, बाप सांगल हिताचं सांगल. म्हणून प्रत्येकाला गावात जाताना घराच्या उमऱ्याच्या बाहेर पडताना आपली आई, म्हातारी आई असू द्या, म्हातारा बाप असू द्या, प्रत्येकाला सांगतो पप्या बाळ्या वंट्या बबल्या गावात चाललाय ना, जपून ये, जपून जा. आणि दुसरी गोष्ट चांगल्याच्या संगतीत जा. कोण सांगतं? आई सांगते, बाप सांगते. बाकी जगाच्या पाठीवर कोणी म्हणत नाही तू चांगल्याच्या संगतीत राहा, कोणीच म्हणत नाही, पर कोणीच नाही. म्हणून जगातले सगळ्यात श्रेष्ठ निष्काम प्रेम आपल्यावर कोण करीत असेल ना, 3 विभूती करतात. एक पहिली विभूती आई वडील, दुसरं बुडत हे जन न देखे डोळा, कळवळा आला तुम्हा आम्हाला, तुम्ही मायाच्या सागरात तुम्ही आम्ही बुडतोय. म्हणून वारकरी संत, माझ्या संतांनी तुमच्या आमच्यावर निष्काम प्रेम केलं. किती त्रास होऊ द्या त्यांना, तरी सुद्धा त्यांनी तुमच्या आमच्याला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, आपली नौका नदीच्या पल्यात नेण्यासाठी तुम्हा आम्हाला अभंगाचा गाथा दिला, हरिपाठ दिला, काकडा दिला, राम नामाचं बीज दिलं. आणि तिसरं निष्काम प्रेम आपल्यावर करतो ना, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. मागे पुढे उभा राहे सांभाळी, आली या गात निवार या विठाला. म्हणून तुम्हा आम्हाला हा देह आई वडिलांच्या सेवेसाठी दिलाय. आणि त्यांची सेवा करता करता मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम आलं पाहिजे. कारण याच देही गडे देवाचे, गाढवाच्या नाही, कुत्र्याच्या नाही, उंदराच्या नाही, डुकराच्या नाही, शेळीच्या नाही, अन्य कोणत्याही देहाने त्याचं भजन करता येत नाही. आणि भजन केल्याशिवाय तुम्हा आम्हाला स्वस्वरूपाची ओळख होत नाही. आणि जन्माला येऊन जो भजन करत नाही, पुनरपी जन्म, पुनरपी त्याला परत जन्माला यावं लागतं. उपजेतो नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. आणि शरीर जात आगवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे. काय बोलायचे? त्यासाठी उपाय एकच, जो मज होई आनंद त्याचे मी निवारी, या लागी शरणागत शरण्य, तो पंढरीचा पांडुरंग. आणि खऱ्या अर्थाने याच देहाने त्याची सेवा करता येते आणि सगळ्या प्रकारच्या सप्तलोकाचा अधिकारी होता येत. म्हणून इहलोकीचा हा देह देव सुद्धा इच्छा करतात. अभंगाच्या इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह,
साक्षात 33 कोटी देव सुद्धा करतात. म्हणून आजच्या या पुण्यस्मरणाच्या महापर्व कालावर हप्त्यामध्ये एक श्रावण मास चालू होते. श्रावण मासाच्या महापर्व कालावर या बाणेश्वराच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सगळे बसलेलो. म्हणून या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्याला एक 2-3 कामं इथून पुढे करायचे. करणार का? हो. पहिलं काम तुमच्याकडे गोंधळ जागरण होतो. गोंधळ जागरण गोंधळ होतो. एक दुसरं, घर बांधल्यानंतर वास्तू शांती होते का? 2. तिसरं, तुमच्याकडे लग्न होतात का? लग्न होतं. पुढचं पुण्यस्मरणात आपलं चालूच आहे. पुण्यस्मरण, गोंधळ जागरण, लग्न, सत्यनारायण महापूजा होते नाही. लग्नाचे वाढदिवस होतात, कोणाचे सुद्धा वाढदिवस होतात. आणि आपण लग्नाला, गोंधळ जागरणाला, पुण्यस्मरणाला टावेल टोपी देऊ नेतो का नाही? नेतो का नाही? वस्त्र घेऊन जातो का नाही? टावेल टोपी, शाल, फेटा घेऊन जातो का नाही? इथून पुढे न्यायचे नाही, बंद करून टाकायचे आपले शब्द. कारण मला सांगा, नेणाऱ्याचा काही फायदा नाही, देणाऱ्याचा सुद्धा काही फायदा नाही. फायदा कोणाचा आहे? दुकानदाराचा आहे. 400-500 रुपये लागतात. किती हलके आधी किती लागतात? चांगली टाळी टोपी घ्यायला किती पैसे लागतात? शाल घ्यायला किती पैसे लागतात? 400-500 घेऊन तो 300 लागतात. त्याचा फायदा काय? आता तुम्ही साड्या घेऊन जाता, फायदा काय तुम्हाला? पण तिला फायदा काय? गठुडे 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 गठुडे. फायदा काय? फायदा कोणाचा आहे? फायदा कोणाचा आहे? बंद करून टाका. त्याच्याऐवजी लग्न असू दे, वाढदिवस असू दे, गोंधळ जागरण, सत्यनारायण महापूजा असू द्या, पुण्यस्मरण असू द्या, या कांबळेबाईच्या पुण्यस्मरणाचा सगळ्यांनी संकल्प करायचा. इथून पुढे कोणताही कार्यक्रम असू द्या, त्याला टावेल टोपी घेऊन जायची नाही. एक 10-20 रुपयाचं फळाचं झाड त्याला घेऊन जायचं. कसलं झाड? 10 रुपयाचं, 20 रुपयाचं झाड घेऊन जा आणि त्याला सांगायचं, बाबा माझी आठवण म्हणून तुझ्या अंगणात लाव. त्याला येणारे फळ त्याचे लेकरं बाळ खातील. आणि आपण 4-2 महिने गुणगार केला गेल्यावर आपल्या पिशीत सुद्धा 4-2 फळ येतील. नाही आपल्याला देणं होईना, पशु पक्षी खातील, निसर्गाचाही समतोल राखेल आणि आपली आठवण त्याच्या अंगणात कायम स्वरूप येईल. बरं, लोक टावेल असे देतात, 2 टावेल एकत्र करावं लागतं. बरं, टोपी अशी थोडं जरी पाऊस झालं तर पूर्ण ठेवू शकतो. माशा असं उपयोग काय? त्यापेक्षा झाडावर पक्षी बसतील आणि त्याचा पुण्याचा लाभ देणाऱ्याला होईल आणि ज्याच्या अंगणात ते त्याला सुद्धा होईल. अडचण काय? कारण दुसरं, प्रत्येक जण आपल्या नातवाचा वाढदिवस करतो. आता सध्या तर ट्रेनिंग मध्ये वाढदिवस आहे, करतो का नाही? वाढदिवसाला काय कापी तुमचं बघून काय कापी? केक केक केक. काय कापी द्या? काय कापी द्या? आणि तो केक हिंदू धर्मात बरोबर सांगितलाय, तो फादर लोकांनी बनवली. कोणी? हिंदू धर्मात केक कापायचा नाही. त्याच्याऐवजी एखादं टरबूज आणा, खरबूज आणा, आंबा आणा, चिक्कू आणा, फणस आणा, ते कापा आणि त्याच्या बालमित्रांना वाटा. जेणेकरून शेतकऱ्याच्या घरात 2 रुपये जातील. ते केक भयंकर केमिकल आहे. तुम्ही इथून पुढे केक खाणाऱ्याला कॅन्सर आहे. काय? भयंकर कॅन्सर होणार आहे. केमिकल शिवाय केक कोणताही बनत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे भयानक घातक केमिकल त्याला वापरले अजिबात. आणि दिवा विजू नका. मेणबत्ती तर अजिबात लावू नका. पंथी पंथी जुनी पंथी कोण लावा? ऐकत नसतं. समयी प्रत्येकाच्या देवाऱ्या तिच्यात तेल टाका, तुपासंग तूप टाका, लावा, पंचायती करा. 5 सुवासिनी महिला त्या लेकराला त्या लेकीला ववाळा. समय विजू नका. हे 2-3 काम आपल्याला करायचंय आणि इथून पुढे चांगलं वागायचंय. आणि प्रत्येकाने गळ्यात 3रं काम, केक कापायचं नाही. पहिलं काम. दुसरं काम, कोणत्याही कार्यक्रमात लग्न समारंभात झाड भेट द्यायचं. आणि 3रं काम, तुम्ही आणि कोणत्या धर्माच्या मानाला? हिंदू धर्मात. कोणत्या धर्मात? पवित्र ते पुढे बाबा ते हरीचे दास जन्मगिरी संतांच्या भूमीत जन्माला आले. आपले श्रीमंत शेख मोहम्मद महाराज त्यांच्या फळा शेजारीच आमचा फळेकंद सुद्धा पिठाच्या पिशेरी बुडून तुम्ही आता
श्रीगोंद्याचे तिथंच आहे. त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. आपण जाती भेदभाव कधी संप्रदाय करत नाही. मग हिंदू धर्मात जन्माला आलो ना, कोणीही जीवाचा न घडो म्हणजे कोणत्याही निष्पाप जीवाची हत्या करायची नाही. मटण, मासे, खेकडं, कोंबड्या, बकर तुमच्याकडचे लोक खात नसतील होते, फक्त शिजवतात, खात नाही ना. किती लोक खाती नाही बघा. चुकीच्या टोळीला लोक ऐका का खायचं नाही. आपण पांडुरंगा समोर आहे, महादेवा समोर आहे. भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा देह दिलाय. जन्माला येतानीच याच्यामध्ये 3 गुण आहे. त्याच्यात किती मांसाहार का करायचं नाही, तंबाखू का खायचं नाही, गुटखा का खायचा नाही, मद्यपान का करायचं नाही, अगदी 2 मिनिटात सांगतो. याच्यामध्ये जन्माला येताना किती गुण आहे? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. गुटखा, तंबाखू, मांस, मदिरा कोणता आहे? हा तमोगुणी. कोणता आहे? तमोगुणी. याच्यात अगोदरच तमोगुण आहे आणि वरून याच्यात तमोगुण रेटल्यावर 2 तमोगुण एकत्र येतील. जसं 2 दारुडे एकत्र आल्यावर गांजावाल्याला बोलून देणार गांजावाल्याला किती पंडित असू द्या माझ्यासारखा जमूनच तिथे. तसं एक तमोगुण याच्यातला वर आल्यावर हे आउट ऑफ कंट्रोल होतं. मी नको ते उपयोग करतं. म्हणून तामसिक आहार, युक्त आहार, विहार, शुद्ध सात्विक आहार घ्यायचा आणि गळ्यामध्ये पवित्र श्रावण मासामध्ये महादेवाच्या मंदिरात पवित्र तुळशीची माळ घाला किंवा रुद्राक्षाची माळ घाला. किती लोकांच्या गळ्यात माळी घालतात खरं? मी घालणार नाही, फक्त माल पाहू दे. लोक संगीत माळी करा करा. आता माळ का घालायची आहे का? ज्यांच्या गळ्यात नाही त्यांच्यासाठी उदाहरण देतो बरं का. मी पटवून देणार मार्ग परत तारीख नाही त्यांच्यासाठी. मला सांगा माळ का घालायची? आता मला सांगा ज्यांच्या गळ्यात माळ होती त्यांनी पटकन बरं त्यांनी इकडं तिकडं सुद्धा पाहिलं नाही. ज्यांच्या गळ्यात नाही असे असे करून बसले. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला भूषणच आहे ना. आता माळ का घालायचं आहे का? या शरीरामध्ये तुम्ही झिटोकेला आपलं कीर्तन पाहिलं असेल. मी शिवरात्रीच्या वेळेस ते कीर्तन होतं त्याच्यामध्ये बोलून गेलो. गळ्यात माळ का घालायची? या शरीरामध्ये 108 तत्व. किती? 108 तत्व. आणि त्यांचा समतोल राखण्यासाठी गळ्यामध्ये पवित्र 108 तत्वाची रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ पाहिजे. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र माळ आहे त्यांनी सकाळी सकाळी आंघोळीला गेल्यानंतर डोक्यावर पाणी घेतल्यानंतर ते पाणी जेव्हा या माळीवर पडतं आणि ते पाणी 108 महिन्यापासून शरीरावर ओघळतं त्यावेळेस त्या व्यक्तीला 108 तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. म्हणून गळ्यात पवित्र 108 तीर्थांची तत्वाची माळ पाहिजे. आणि माळ कोण घालताय का? पटवून देतो का घालायचं आहे का? गल्लीत कुत्र्यांचं भांडण झालं शेवटचा दृष्टांत. कुठं भांडण झालं? अरे कुठं झालं? 10-12 कुत्र्यांची कळवण कुठं झाली? गल्लीत. आमच्याकडे गल्लीतच होती, तुमच्याकडे गल्लीतच होती ना. 10-12 कुत्र्यांची गल्लीत कळवण झाली आणि घरातला माणूस कुत्र्यांचं भांडण सोडवण्यासाठी काठी घेऊन दारात आला. कुठं आला? काठी घेऊन कुठं आला? ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांच्यासाठी काठी घेऊन कुठून आला? गावात येऊन काठी घेऊन उभा राहिला आणि गल्लीत कुत्र्यांचं भांडण चालू आहे. आता तुम्ही माझ्यापेक्षा विद्वान आहे, ज्ञानी आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्ही पटकन उत्तर द्यायचं. गल्लीत कुत्र्यांचं भांडण चालू आहे, काठी घेऊन आलेला मालक दरवाज्यात उभा आहे. मला तुम्ही सांगा, काठी घेऊन आलेला मालक भांडण सोडवायला आलाय, कोणत्या कुत्र्याला अगोदर फटका मारेल? ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला मारेल का ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला? कोणाला मारेल? ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला. का मारेल? कारण त्याला माहितीये याच्या गळ्यात पट्टा नाही, याला किती रेटवा, याच्या मागही कोणी नाही आणि पुढे सुद्धा कोणी नाही. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र काहीतरी आहे, लायसन आहे, त्याला कोणीतरी अधिकारी आहे आणि त्याला जर आपल्याकडनं इजा झाली मागे पुढे उभा रहे निर्वाणी गोविंद असे. मागे पुढे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मग ज्याच्या गळ्यात पट्टा नाही ते कोण आहे? तुम्ही
समजून घ्या, मी काही बोललो नाही बरं. विठाला विठाला म्हणून राजा हो, आतापर्यंत जे झालं ते झालं. कोणत्याही जीवाची हत्या करू नका, अजिबात करू नका. आपल्या लेकराला व्यवसाय जरी लागलं ना, आपण बोट मुडतो काढकाडा, त्याचं वाटोळ होऊ दे. मेल्या मुलग्या तुझं फार असं होईल तसं होईल. आणि आपण दुसऱ्याचे लेकर शिजून खातो रे, शिजून खातो. त्यांना सुद्धा कोणीतरी माता पिता आहे का नाही? म्हणून श्रावणाचा पर्व काळ चालून इथून पुढे संकल्प करा, कोणत्याही जीवाची आपल्याकडून हत्या होणार नाही. नाही तर पुढचा जन्म आपला सुद्धा बकराचा असणार आहे, खेकडाचा असणार आहे, माशाचा असणार आहे, कोंबड्याचा असणार आहे. आणि आपल्याला सुद्धा कुणीतरी शिजून फ्राय करून खाणार आहे. म्हणून आयुष्याच्या साधने फक्त नामरूपी सच्चिदानंद पदवी घेणे, यासाठी तुम्ही आम्ही जन्माला आलोय. म्हणून धन्यता पांडुरंगाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी दिली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाची झालो. म्हणून धन्यता खऱ्या अर्थाने त्या पांडुरंगाला जगद्गुरु तुकोबारात देतात. आणि आपण सुद्धा आपल्या लेकरांना चांगले संस्कार करा, माता पित्यांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. वर्षातून एकदा पंढरपूरला जा. नाही वेळ मिळाला तर बसनी होईना जा. नाही मिळाला तर घरातल्या पांडुरंगासमोर 2 मिनिटं बसा. नाही मिळाला गावामध्ये तुमच्या खऱ्या अर्थाने साक्षात सावळ परब्रह्म या ठिकाणी उभं आहे. दोन्ही आहे, जीव आणि शिव आहे. जीव पांडुरंग, शिव भगवान शंकर. जीव शिव ऐक्यमय साक्षात पंढरीचा पांडुरंग आहे. त्याचं जरी दर्शन घेतलं, त्याचं जरी नामस्मरण केलं, खऱ्या अर्थाने त्याच्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी खऱ्या अर्थाने या कांबळे परिवाराने सुंदर अशी 4थे पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलं. त्यामध्ये असणारी त्यांची कन्या श्रीमती सुभद्रा नाथा वेताळ आणि सौभाग्यवती लीलाबाई पोपट गायकवाड, मुलगी आहे श्रीमती कलाबाई भानुदास कांबळे आणि श्री राजू भानुदास कांबळे, त्यांचे असणारे चिरंजीव कांबळे सर, तसेच त्यांचे नातू आहेत वैभव कांबळे आणि दुसरे नातू युवराज कांबळे. या कांबळे परिवाराच्या वतीने सुंदर असे कार्यक्रमाचं नियोजन केलं. या माऊलीच्या खऱ्या अर्थाने जे काही संस्कार केले, जे काही काबाड कष्ट केले, खऱ्या अर्थाने मी रोज देवाला प्रार्थना करतो की कोणाचीही आई मरू नये, कोणाचीही मरू नये. महाराज, आई आपली गेली ना, आपल्या जीवनातला मायेचा सागर आटतो. बाप गेला ना, आपल्यावर आधार देणारा वटवृक्ष उन्मळून पडतो. परंतु आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. तुम्हा आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस त्या वाटेला जायचंय. फक्त उत्तम कर्म करा,
चांगलं आपण गरीब राहिलो तरी चालेल, आपल्या कायाने वाचेने अंतकरणाने समाजाला त्रास होऊ नये याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या, हीच विठ्ठलाची सेवा आहे, हीच समाजाची सेवा आहे असं जरी वागलं ना उत्तमची उरे कीर्ती मागे झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी खऱ्या अर्थाने सतीश दादा परदेशी कांबळे सर यांना धन्यवाद देतो आणि सुंदर असं गायन वादनाची साथ दिली मृदंगाचार्य पीटी मास्तर विनेत्री यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची, साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी जगतजननी भवानी मातेच्या चरणी भानेश्वराच्या चरणी अर्पण. सगळ्यांना धन्यवाद. सेवेला पूर्ण विराम.